प्रेज द लॉर्ड। आपण पुन्हा एक बार पवित्र शास्त्राकडे वळणार आहोत आणि त्याआधी आपण प्रार्थना करूया आणि वचनाकडे लक्ष लावूया। पुन्हा एक बार येशू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुला उंचवतो प्रभू येशू। या सुंदरशा वेळेबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो आणि तुझं वचन प्रभू जे काही आमच्या मनासाठी आमच्या जीवनासाठी तू दिलेलास आहे ते वचनाकडून परमेश्वर पिता तू आम्हाला काय सांगतस आहे यासाठी आमचं लक्ष तुझ्याकडे लावण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत करतास। आमचं सर्वांचं जीवन येशू तुझ्या हातामध्ये घे आणि तू आम्हाला चालव। येशू तुझ्या गोड आणि पवित्र नावात मागितलं म्हणून ताईक, आमेन। या ठिकाणी आपण जो शास्त्र भाग निवडलेला आहे आणि यामध्ये पहिले शमूएल याचा पहिला अध्याय आणि याचे 13वे वचन मी ते म्हणण्यासाठी आपल्यासाठी घेतलेलाच आहे। हे वचन आपण अनेक वेळेस वाचले ऐकलेलाच आहे, तरी देखील आजच्या दिवसामध्ये देव आपल्याला काय सांगत आहे त्याकडे आपण बारकाईने लक्ष देऊया। आणि या वचनामध्ये 13 वचनात सांगितले की हन्ना मनातल्या मनात बोलत होती आणि तिचे ओठ हालत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता, म्हणून एलीस वाटले की ही दारूच्या नशेत असावी। या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं एक आहे की हन्ना ही मनातल्या मनात एक प्रार्थना करत अशी होती। आणि आपल्याला बरेच वेळेस आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग संकट येतात आणि अनेक जणांना उघड अशी प्रार्थना करता येत नाही आणि त्या ठिकाणी काय करावं काय बोलावं आपल्याला समजत नाही। परंतु या ठिकाणी हन्नाचं जीवन जर पाहिलं तर हन्ना ही दुःखित हृदयाची स्त्री होती आणि ती आपल्या मूल मिळावं यासाठी तिची कूस बंद झालेली होती आणि ती देवाजवळ प्रार्थना करत अशी होती। आणि या ठिकाणी जर पाहिलं की हन्ना ह्या दोघी जणी आपल्याला पाहायला मिळतात, हन्ना आणि पनिना ह्या दोघी जणी आहेत आणि या ठिकाणी पनिनाला लेकरं होती आणि हन्नाला लेकरू बाळ नव्हतं आणि त्यावेळेस ती नेहमी तिला चिडवत असायची। आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला कोणी कुठल्या गोष्टीने काही दुखवलं तर आपल्याला काय होतं, आपलं मन दुःखी होतं, आपण मनातली मनात कुढत असतो, मनातली मनात आपलं दुःख कोणाला सांगू शकत नाही। परंतु या ठिकाणी आपल्याला हन्नाचं उदाहरण पाहायला मिळतं की हन्ना ही खूप धाडसवान स्त्री आपल्याला पाहायला मिळते। हन्ना ही प्रार्थनेमध्ये मजबूत आपल्याला पाहायला मिळत अशी आहे, कारण हन्ना ज्या वेळेस देवाजवळ जात होती त्यावेळेस तिने जी प्रार्थना केली त्यावेळेस एली याजकाला देखील समजलेलं नाही की एली याजक तिच्याशी बोललेला आहे की तो की हा एली तिला म्हणाला तू अशी कोटवर नशेत राहणार, तो आपल्या द्राक्षरसा नशेत मुक्त हो। कारण हन्ना आपलं मन मोकळे करून देवासंगती बोलत होती, तिचा आवाज एलीला ऐकायला जात नव्हता, परंतु तिचे ओठ हालत असे होते आणि ते ओठ म्हणजे मनातली मनात ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपली प्रार्थना इतरांना समजू शकत नाही, परंतु आपला जो परमेश्वर आहे आपला देव असा आहे तो आपली प्रार्थना ऐकत असतो। आणि त्यावेळेस ती प्रार्थना केलेली तिने जे काही देवाजवळ मागितले होतं की ते देवपणे तिचं मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भागून ढसढसा रडली आणि तिने आपलं मन तिथं मोकळं केलं आणि त्या ठिकाणी तिने देवाजवळ मुलाची मागणी अशी केलेली अशी आहे आणि देवबापाने तिची प्रार्थना त्या ठिकाणी ऐकलेली आपल्याला पाहायला मिळते
की कारण त्या ठिकाणी तिने त्या प्रार्थनेमधून ज्यावेळेस एली तिच्याशी बोलत होता त्यावेळेस ती एली संदेशाला बोललेली की हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे, मी द्राक्षरसाने किंवा दारूचे सेवन केलेले नाही. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये अति दुःख येतं, त्रास येतो, त्यावेळेस इतर व्यक्ती आपल्याला समजू शकत नाही. कारण जे आपलं रडणं असतं, जो आपला त्रास असतो तो आपल्याला माहीत असतो. परंतु ह्या सर्व त्रासामधून हन्ना ज्या वेळेस जात होती, हन्ना बिलकुल डगमगलेली नाही, ती घाबरलेली नाही आणि ती देवाजवळ नेहमी प्रार्थना करत अशी होती. आणि त्या ठिकाणी तिच्या पतीने देखील तिला म्हटलेलं आहे की तिचा पती एल्काना, त्या ठिकाणी तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना तू का रडतेस, तू अन्न पाणी का वर्ज्य केलेस, तुझे हृदय खिन्न का, व मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय. हे 8व्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं असं आहे. आणि तिचं पतीचं लक्ष तिच्याकडे असं होतं. परंतु ती ज्यासाठी रडत होती, ज्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत होती, परंतु ती प्रार्थना करत राहिलेली अशी आहे. आणि त्या ठिकाणी देवबापाने तिच्या प्रार्थनेचं उत्तर तिला दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तिने जी प्रार्थना केली होती की मला ज्या वेळेस पुत्र संतान देशील ते आयुष्यभर मी तुझ्या सेवेसाठी देणारच आहे. कारण 11व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील व माझी आठवण करशील व आपल्या दासीला विसरणार नाहीस व आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर मी परमेश्वराचा व्हावा येतपर्यंत मी त्यास समर्पण करीन, त्याच्या डोक्यावर मी वस्तारा फिरवणार नाही, असा तिने नवस केला होता. तुम्हाला सांगायचं तात्पर्य एक आहे की ज्या वेळेस आपण देवाजवळ मागतो, देव आपल्याला देतो, परंतु कालांतराने आपण काय करतो, विसरून जातो, विसरतो. असे कितीतरी जीवनामध्ये घटना अशा आहेत की किती स्त्रियांना लेकरू बाळ होत नव्हतं, परंतु त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली असेल, देवाने ती प्रार्थना ऐकली असेल, देवाने त्यांना पुत्र संतान दिलं असेल, परंतु त्या आनंदामध्ये, त्या समयामध्ये ते विसरून गेले असतील, देवाला समर्पण केलं नसेल, देवापासून लेकरांना दूर ठेवलं असेल. परंतु तुम्ही या गोष्टीची तुम्हाला मी आठवण करून देते की जर तुम्हाला 10 वर्षांनी 8 वर्षांनी देवाने लेकरू तुम्हाला दिलं होतं, तर ते लेकराचा जाप देवा तुम्हाला विचारणार असं आहे. ते लेकरू तुम्ही, कारण स्तोत्र 127 आणि 127 अध्याय आणि 3 वचनामध्ये आपल्याला काय सांगितलंय त्याकडे मी थोडंसं लक्ष लावते की त्या ठिकाणी सांगितलंय, पहा संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. आणि जे धन परमेश्वराने तुम्हाला दिलेलंच आहे, मला दिलेलंच आहे, पण ते धन परमेश्वराने दिलेलं धन, ते पोटचं फळ आपण देवाच्या सानिध्यामध्ये आणणं गरजेचं आहे. ते फळ देवाच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. कारण आता या क्षणाला अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की तरुण लेकरं आपले दिलेलं धन हे वाईट मार्गाने जातच आहे. त्या वाईट मार्गाला जाण्याचं कारण का, तर आपण त्याला देवाला समर्पण केलेलं आहे का, देवाच्या सहवासात त्याला घेऊन आलं का, त्याला वेळोवेळी वचनाची आपण जाणीव करून देतो की मी तुला परमेश्वराकडून घेतलेलंच आहे, परमेश्वराने ते मला दिलेलंच आहे आणि याचा जाप मला देवबाप विचारणारच आहे. म्हणून जी हन्नाने केलेली प्रार्थना, ती हन्नाची प्रार्थना देवाने ऐकली आणि हन्ना देखील देवाजवळ विश्वासू राहिली आहे की तिचं प्रार्थना देवाने ऐकल्यानंतर तिने ते पुन्हा शमूएल बाळाला देवाच्या हातामध्ये दिलेलं असं आहे. जर आपण उत्पत्तीचा अध्याय पाहिला 30 मध्ये, उत्पत्ती 30 आणि 28 वचनामध्ये काय सांगितलंय त्याकडे आपण थोडं लक्ष लावूया. उत्पत्ती 30 आणि 28 अध्याय याच्याकडे आपण वचनाकडे लक्ष लावूया. उत्पत्ती याचा 30 अध्याय आणि 22 वचन आहे
की मग देवाने राहेलीची आठवण केली आणि त्याने तिचे गाऱ्हाणे ऐकून तिची कूस वाहती केली. बहिणींनो, देव या ठिकाणी कूस मोकळी करणारा देव असा आहे. आणि त्या ठिकाणी राहेलची देखील देवबापाने आठवण केलेली आहे आणि राहेलची देखील कूस मोकळी अशी केलेली आहे. आणि राहेलला देखील देवबापाने तिचा आनंद तिला घेण्यासाठी तयार केलेला असा आहे. आपण जर प्रार्थनेकडे जर पाहिलं तर या ठिकाणी हन्नाने केलेली प्रार्थना देवाने ऐकली. त्याचप्रमाणे जर प्रार्थनेचं जर आपण बघितलं, या ठिकाणी स्तोत्र 55 आणि 1 आणि 2 वचनात आपल्याला काय सांगितलं, हे देवा माझ्या प्रार्थनेकडे कान दे, माझी विनंतीपासून तोंड फिरू नको, मजकडे लक्ष दे, माझी ऐक, मी चिंताक्रांत होऊन तळमळत व खणत आहे. या ठिकाणी दावीद कर्त्याच्या स्तोत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्तोत्र दावीदाने सांगितलंय की त्या ठिकाणी तो चिंताक्रांत झालेला आहे, तळमळत असा आहे आणि तो देवाजवळ प्रार्थना करत असा आहे. भावांनो आणि बहिणींनो, तुमचं मन व्याकुळ झालं असेल, तुम्ही चिंताक्रांत असेल, परंतु त्या ठिकाणी देव तुमच्या प्रार्थनेकडे देवाचे कान असे असतात आणि देव आपल्या प्रार्थना ऐकतो. जर अजून एक तुम्हाला उदाहरण मी या ठिकाणी घेतलेले आहे की यशाया याचा 58 अध्याय आणि 2 आणि 3 वचन आपण बघूया. यशाया 38 आणि तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली आणि तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. हे स्मरण अशी मी तुला विनंती करतो, असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. आणि त्यावेळेस तो मनस्वी रडून देवाजवळ त्यांनी ती प्रार्थना केलेली अशी आहे. त्याने आपलं मन मोकळं केलेलं असं आहे. आणि त्या ठिकाणी देखील देवबापाने हिजकिया राजाची प्रार्थना म्हणजे हिजकियाची प्रार्थना त्या ठिकाणी ऐकलेली अशी आहे. आणि हिजकियाला अजून देवबापाने 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलेलं असं आहे. मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही ज्या वेळेस प्रार्थना करता त्यावेळेस तुम्हाला वाटतं की मला कोणी पाहिजे, मी कशी प्रार्थना करू, तुमचं दुःख कसं सादर करू, परंतु या ठिकाणी जे हन्नाने प्रार्थना केली, जे हन्ना देवाशी बोलली, ते उत्तर देवाने तिला दिलेलं असं आहे. आणि तिला सुंदर प्रकारे देवबापाने शमूवेल बाळ तो दिलेला असा आहे. आणि शमूवेल तिने पुन्हा देवाच्या कार्यासाठी त्याचं मंदिरामध्ये त्याला घेऊन गेलेले असे आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडून घेता ते पुन्हा त्याला देणं गरजेचं असं आहे. कारण या जगामध्ये आपण जर पाहिलं तर पुष्कळ लोक लेकरं वाईट मार्गाने आहेत आणि त्या लेकरांना जर आपण देवाच्या हातामध्ये दिलं पाहिजे. कारण आपण जर त्या लेकरांना देवाच्या हातात दिलं नाही, आपण जर देवाजवळ त्यांच्यासाठी प्रार्थना केली नाही, तर आपलं जीवन हे कुठल्याच कामाचं नाही. कारण मग शेवटी परमेश्वराने आपण देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस देवबाप स्त्रिया त्याच्यासाठी रडत होत्या त्यावेळेस देवबाप काय म्हटलेलं आहे, माझ्यासाठी रडू नका तर तुमच्या मुलांबाळांसाठी रडा. कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला देवाजवळ रडून प्रार्थना करणं गरजेचं असं आहे. आणि खरोखर देवबाप आपली प्रार्थना ऐकतो आणि प्रार्थनेचे उत्तर आपल्याला देतो. जे हन्नाने चिकाटी केली, जे हन्नाने प्रार्थना केली, त्या प्रार्थनेचे उत्तर तिला मिळालं. तेच प्रार्थनेचे उत्तर माझ्या बहिणीला मिळणार असं आहे. कारण त्यांनी मनामध्ये म्हणू नये की मी आता माझी दुःखित हृदयाची स्त्री आहे आणि मी जर देवाजवळ मला ते मिळेल का, मिळेल, निश्चित मिळणार. कारण जे हन्नाने मिळवलं ते तुम्हाला निश्चित मिळणार असं आहे. आणि चला या देवबाप ज्या हन्नाच्या द्वारे ज्या आपल्याला अनेक गोष्टी त्यामध्ये दाखवलेल्या अशा आहेत की तिने एक तर
मनामध्ये प्रार्थना केलेली आहेत आणि तिचे ओठ हालत होते, परंतु त्या ठिकाणी एली तिला ज्या शब्दामध्ये बोलला त्यामुळे तिचं हृदय दुःखी झालं असेल, परंतु त्याकडे तिने लक्ष दिलेलं असं नाही, परंतु त्या पन्नाने तिला चिडवलेलं असं आहे, त्याकडे तिने लक्ष लावलं नाही, तर देवाकडे तिने अधिक लक्ष लावलेलं असं आहे आणि देवाकडून तिने आशीर्वाद मिळून घेतलेला आहे, संतती मिळून घेतलेली अशी आहे। आणि त्याच प्रकारे आपण देखील आपल्या जीवनामध्ये अनेक त्रास संकट असतील तरी त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि देवाकडे या। निश्चित देव तुम्हाला आशीर्वाद देणार असा आहे, देव मला आशीर्वाद देणार असा आहे आणि हे सर्व समजण्यासाठी देव तुम्हाला आणि मला सहाय्य करो। आमीन। प्रेज द लॉर्ड।